हम्म हे काय वाचतेस? ही अधिक महिन्याची पोथी आहे. हे काय असतं? म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण काय करायचं, काय नाही करायचं आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. मला सांग ना त्या गोष्टी. ऐकायच्यात? हा. येत बस सांगते. एकदा काय झालं, महातपस्वी भगवान नारायण लोककल्याणासाठी तपश्चर्या करत बसले होते. तेव्हा तिकडे नारद मुनींची स्वारी आली. त्यांना विचारलं की तुम्ही इथे कसे काय आलात? तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे श्रेष्ठ देवा, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसा काय येतो? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली, त्याची काय गोष्ट आहे ते मला सांगा. मग तेव्हा देव नारायण त्यांना म्हणाले, मुनिवर्य, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्मांच्या प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे ते पाप आपल्याला सहन होत नाही. अशी 12ही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले. त्यामुळे त्या 12ही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला. पण मग 12ही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागापासून 13वा महिना म्हणजे अधिक मास उत्पन्न झाला. आता तो पापाचाच भाग होता, त्यामुळे पापमय असल्यामुळे त्याला मलिन मास किंवा मलमास असे सुद्धा म्हणायचे. मग पुढे श्री विष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्री कृष्णाच्या आशीर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तम मास बनला. या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान धर्म, उपास, पूजा अर्चा, जप वगैरे धर्माचरण केल्याने पुण्यलाभ होऊन जीवनाचं सार्थक होतं असं म्हणतात. पुरुषोत्तम व्रताने जीवन खूप सुखी, शांततामय आणि समृद्धीमय बनते. आता आपण पहिल्या अध्यायामध्ये काय गोष्ट सांगितलेली आहे ती ऐकूया. नैमिषारण्यामध्ये सूत, शौनक हे ऋषींना अनेक पुराणांमधल्या कथा सांगत असत. एकदा ऋषींनी त्यांना विचारलं की सगळ्या व्रतांमध्ये सारभूत असे व्रत कुठले आहे ते तू आम्हाला सांग. त्यावर सूत म्हणाले की तुम्ही मला इतका मोठा मान दिलात त्याबद्दल मी खरंच खूप धन्य झालो आहे. श्री व्यासांकडून मला हे व्रत माहीत झाले आहे, ते मी तुम्हाला आज सांगतो. नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत असतात. मग नारद त्यांना भेटण्यासाठी तिथे जातात. मग नारायण ऋषींचं दर्शन घेऊन नारद त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की या कलियुगामध्ये ज्याचे पाप पुण्य त्यालाच बाधक होते, सर्वजण संसारात बुडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगा. मग त्यावर नारायण त्यांना म्हणतात की तुला ना मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत असे आहे की सर्व तऱ्हेची पापे नष्ट होऊन माणूस परमपदाला जाऊन पोहोचतो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातल्या दुःखापासून सुटका होण्यासाठी त्यांना सांगितलेली होती. काय झालं होतं की काम्यक वनात पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषी मुनींना येऊन त्यांना भेटण्यास तिथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखे वाटले. सगळेजण खूप आनंदी झाले आणि मग ते सगळेजण म्हणजे द्रौपदीसह त्यांच्या व मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरवस्था बघून, म्हणजे त्यांची खूप वाईट अवस्था झाली होती ना वनवासामध्ये, ती बघून कृष्णाला खूप वाईट वाटले आणि कौरवांबद्दल राग सुद्धा आला आणि त्यांनी ना भयंकर असे रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्यांना शांत केले. आवडते अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाले. नंतर सगळे पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असताना श्रीकृष्ण त्यांच्याजवळ काही गोष्टी बोलू लागले. ऋषी मुनी सुद्धा त्यांचं सगळं बोलणं ऐकायला बसले. मग धर्माने स्वतःच्या व जगाच्या हितासाठी श्रीकृष्णाला, हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारलास ना तसाच प्रश्न विचारला असं नारायण म्हणाले. आणि त्याने तेव्हा जी माहिती सांगितली ती सर्वांच्याच कल्याणाची असल्यामुळे ती आज मी तुला सांग. आणि मग नारायण ऋषींनी नारदाला
पुरुषोत्तम मासाचे महत्व सांगण्यास सुरुवात केली. तर ही इतकीच गोष्ट पहिल्या अध्यायामध्ये आहे. आता पुढे पुरुषोत्तम मासाबद्दल नारायण ऋषी नारदाला काय माहिती सांगतायत हे पुढच्या आपल्या अध्यायामध्ये आपल्याला कळेल. त्यामुळे पुढचा अध्याय नक्की बघा.